मागे सर का सर पुढे येऊ नका ओके ओके अरे नकली औषध पुरवठा करणाऱ्या अरे बनावट औषध बनावट औषध पुरवठा नकली औषध नकली सरकार नकली औषध नकली औषध नकली औषध नकली औषध नकली औषध बनावट औषधाचा पुरवठा करणाऱ्या सरकारचा बनावट औषधी पुरवठा करणाऱ्याला पाठिंबा देणाऱ्या सरकारचा नकली औषध 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 नकली बनावट बहुमत बनावट औषध 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 नकली सरकार नकली सरकार नकली औषध नकली औषध नकली सरकार 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 बनावट बहुमत बनावट बहुमत बनावट सरकार बनावट बहुमत बनावट सरकार बनावट बहुमत बनावट बहुमत जे वेगवेगळे वैद्यकीय महाविद्यालय आहेत शासकीय रुग्णालय आहेत या ठिकाणी बनावट औषधी दिली जाते। या बनावट औषधी डॉक्टरांनी ओळखल्या होत्या त्याच्यावर स्थगिती दिली होती परंतु तत्कालीन मंत्र्यांनी स्थगिती उठवली आणि पुन्हा एकदा या बनावट औषधी वेगवेगळ्या रुग्णालयात पोहोचलेल्या आहेत। तर तक्रार झाल्यानंतर 60 दिवसात या बनावट औषधीचा तपास झाला पाहिजे परंतु दीड वर्ष या बनावट औषधीचा तपास झाला नाही आणि ही सगळी बनावट औषधी रुग्णांना दिली गेली अशा प्रकारची राज्याची स्थिती आहे। आणि असं असतानाही कोणत्याही अधिकाऱ्यावर कोणत्याही मंत्र्यावर सरकार कारवाई करत नाही। आज वेगवेगळ्या ठिकाणीची बनावट औषधी कंपन्या सुद्धा बनावट आहेत या कुठं वेबसाईटवर नाही कुठं यांचं प्रोडक्शन नाही। उत्तराखंड असेल झारखंड असेल इथल्या या कंपन्या जवळपास 5 कंपन्या यांनी सप्लाय केला आणि या महाराष्ट्रात औषधी आली। या 5 कंपन्या कोण हे बघण्याची ताकद सुद्धा आपल्या सरकारने घेतली नाही तत्कालीन मंत्र्यांनी घेतली नाही अधिकाऱ्यांनी घेतली नाही आणि जनतेच्या जीवाशी हे सरकार खेळतंय। जनतेचा जीव याच्यामुळे सुरक्षित नाही। अनेक मृत्यू बहुधा मागच्या काळामध्ये बनावट औषधीमुळे झाले असतील परंतु हे कुठे पुढे आलेलं नाही। म्हणून या बनावट औषधाच्या सुरक्षिततेविषयी आज आम्ही महाविकास आघाडीनं आंदोलन केलं। बनावट औषधे आहेत बनावट कंपन्या आहेत आणि याला सपोर्ट सरकार करतं। मागील सरकारच्या काळात सुद्धा असेच बनावट औषध असल्याचा आरोप जो तुम्ही करत होता तशी औषधं सुद्धा समोर आली होती। मंत्री तानाजी सावंतांच्या वेळेला सुद्धा अशी बनावट औषधं समोर आली होती त्याची चौकशी झाली होती याची चौकशी अद्याप झाली